नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे कलाकार चर्चा. संस्कृती, तू कधी कोणत्या डान्सरला एकदम सेलिब्रिटी वाली एंट्री करताना पाहिलंय का? की तो डान्सर वरतून हवेतून येतोय आणि एंट्री करतोय, असं कधी झालंय का तुझ्या लाईफ मध्ये? बघितलंय? खरं सांगू रोहित, बघितलंय, पण खूप कमी वेळा बघितलं. अगदी बरोबर संस्कृती. आपल्या शो मध्ये आपण प्रत्येक कलाकाराला सेलिब्रिटी वाली एंट्री देणार आहे आणि ती वाली फिलिंग देणार आहे. मग ते कोणी असो, सिंगर असो, डान्सर असो, किंवा ऍक्टर असो, किंवा पॉलिटिशियन असो. अगदी खरं रोहित. आपल्याकडे वेगळे वेगळे कलाक्षेत्रातले लोक येणार आहेत. तर आपण कलाक्षेत्र म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिलं आठवतं ते म्हणजे नृत्य. नृत्य म्हटलं की आपल्याला आठवते लावणी. मला सांगायला खूप भारी वाटतं की आमच्या या ट्रेंडी जनरेशनमध्ये सुद्धा लावणी तेवढाच ट्रेंडनी चालते. लोक त्याला तेवढंच मनापासून फॉलो करतात. लावणी म्हटल्यावर आपल्याला आठवतात त्या म्हणजे सुरेखा पुणेकर, कांताबाई सातारकर, संध्या माने आणि अशी अजून बरीच मोठी मोठी नावं. पण आपल्याकडे दोन असे यंग लावणी कलाकार येणार आहेत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोण आहेत ते रोहित? मला माहितीये. तर आपण लगेचच बोलूयात. मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1च्या सेलिब्रिटी जोडीला, सिद्धेश अँड रुचिता. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. हॅलो हाय. सो कसं वाटतंय तुम्हाला परत एकत्र दोघांना भेटून, ते पण कलाकार चर्चाच्या शो मध्ये? खूप मस्त वाटलं नव्हतं की इथे परत भेटू. डान्स सोडून काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट, ते पण सोबत. लेट्स सी आता हे कसं जातं. आणि Nice. तुम्हाला दोघांनाही थँक्स, कारण आम्ही खूप दिवसानंतर एकत्र आलोय आणि खूप मस्त वाटतंय. खूप एक्सायटेड आहे, बघूया. येस. सो MHS ची ट्रॉफी थोडक्यात जिंकता जिंकता वाचली, पण तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत आणि ते खूप महत्वाचं आहे. काबिले तारीफ. ठीक आहे, पुण्यातच आली. ही ट्रॉफी पुण्यात आली, हे मात्र खूप बेस्ट झालंय. तर आपण लगेचच बोलूयात. मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1च्या विजेत्या जोडीला, आकाश आणि सूरज यांना. कलाकार चर्चा. चर्चा. एक गोष्ट सांग, गॉगल घालून कोण येतं? एक्झॅक्टली. ठीक आहे, थांबा. भांडू नका. सो आकाश आणि सूरज, कसं वाटतंय तुम्हाला इकडे खूप येऊन? बरं वाटतंय ऍक्च्युली. आणि खूप दिवसानंतर आम्ही भेटलो आहोत आणि Yes. आता ऍक्च्युली तुम्ही पण म्हणा, खूप दिवसांनी एकत्र आलोय. आम्ही रोजच असतो सोबत. ऍक्च्युली आम्ही दोघ जण असतोच, नो डाऊट. कारण हे दोघ जण ह्याचे वेगवेगळे कामं चालू आहेत, एक्सपेरिमेंट चालू आहे लोकांचे वेगवेगळे काही ना Nice, काही. nice. सो ही पण आता एक नवीन शो करते, नो डाऊट. सिद्धेशचे पण खूप बाहेर सारे कामं चालू आहेत आणि आम्हाला एकत्र आणल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्ही काय करताय? आम्ही सध्या दोघं जण वेगळ्या एक्सपेरिमेंट करतो. आमचे पण कामं चालू आहेत, ह्याचे पण इव्हेंट्स वगैरे चालू आहेत, माझ्या पण बाहेरचे वगैरे कामं चालू आहेत. सो त्याच्यामुळे आम्ही दोघं जण नाहीच भेटत, मोस्टली नाही भेटत सध्या तरी, कारण की कामामुळे. पण आज तुमच्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो. तेच खूप बेस्ट आहे आमच्या दोघांसाठी. खोटं बोलतोय, माझ्या शेजारी. तरी ती भेटत नाही. आणि ते शूटचे किस्से आणि त्या गमती जमती तर आपल्या Yes. परत एकदा चालू होणार आहे. त्यामुळे Yes. तुम्ही कंटाळाल आम्हाला की त्यांना आम्ही का बोलवलं वगैरे, तुम्ही वैतागून जाल. सिद्धेशलाच मुद्दे. संस्कृती, हे आपल्याला बोलू देणार आहेत की नाही? नाही वाटत की आपल्याला बोलू देतील. ठीक आहे, छान वाटलं तुम्हाला दोघांना भेटून. तर आपण ही सगळी चर्चा कंटिन्यू तशीच ठेवूयात, पण लगेच बसूयात बसून आपण. घेऊया. Yes. चल, ठीक आहे. तर तुम्हा चौघांसाठी मला हा प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येकाची लाईफची जर्नी वेगळी असते, स्टार्टिंग वेगळी असते. तर तुमच्या लाईफमध्ये डान्सची सुरुवात कशी झाली आणि MHS नंतर काय फरक पडला लाईफमध्ये? डान्स हा माझ्या आयुष्यात, मला असं वाटतं खरं तर मी ज्या भागात माझा जन्म झाला किंवा ज्या भागात मोठा झालो, तिथे एकूणच सांस्कृतिक कार्यक्रम आणि ह्या गोष्टी लोक खूप बघतात. तर मी ज्या भागात राहिलो तिकडे तमाशा किंवा लोककला या गोष्टी मधला खूप प्राधान्य दिलं जातं आणि लोक आवडीने तिकडे जातात. म्हणजे 10-10, 12-12, 20-20 हजार लोक फक्त बघायला असतात बापरे. ते सगळं त्या गोष्टी. सो त्या भागात मी वाढल्यामुळे लहानपणापासून पप्पांना खूप आवड लोककला आणि तमाशा या गोष्टींची. तर पप्पा असे होते की सिद्धेशला, म्हणजे ते नेहमी घेऊन जायचे, कारण त्यांना आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्यांना असं वाटायचं की माझा मुलगा डान्स किंवा काहीतरी वेगळं करणार आहे, त्यांना माहिती होतं लहानपणापासून. तर मग ते मला घेऊन जायचे आणि मी बघायचो ऑर्केस्ट्रा किंवा लोककला. आणि
मला खूप भारी वाटायचं की यार कसं काय ह्यांच्यात एवढी हिंमत येते आणि इतक्या हिमतीने ते स्टेजवर इतक्या छान पद्धतीने प्रेझेंट करतात आणि त्यांना टाळ्या मिळतात. पहिली गोष्ट, जर माझ्यासाठी कोणी टाळा वाजवत असेल तर ती फिलिंग माझ्यासाठी खूप अविस्मरणीय असेल की मला लोक एवढं छान कौतुक करतायत, दाद देत आहेत. सो ते खूप आवडेल मला, आहे मला वाटलं आणि ते सुरुवात झाली. पण माझी स्कूल, माझी शाळा कधीच असं नव्हतं की गॅदरिंग असेल आणि जरी गॅदरिंग असेल किंवा अॅन्युअल फंक्शन असेल तिकडे फक्त मुलीच परफॉर्म करणार असं सगळ्या शाळांमध्ये इनफॅक्ट असं असतं. तर मला असं की मुलीच का, मुलं का नाही परफॉर्म करू शकत, हे नेहमी माझा प्रश्न असायचा. तरी पण मी 7वी-8वी पर्यंत मी असं होतं की नाही परफॉर्म नाही करायचं सिद्धेश, कारण मला लोक काय म्हणतील, मला हसतील माझ्यावर आणि सगळ्या मुलींमध्ये मी एकटा परफॉर्म केलं तर मलाच सगळे टार्गेट करून बोलणार, ही भीती नेहमी माझ्या मनात. तर त्या गोष्टी होत्या. पण तरी पण मी एकदा हिमतीने माझ्या मॅमला विचारलं की मॅम मला आहे ना डान्स करायचा आहे. तर मॅम असे की मुलं तू एकटा काय करणार, मुलींचं सगळं आहे, तू ह्याच्यात घे, सिंगिंग मध्ये घे, तू निवेदनामध्ये घे, चालेल वक्तृत्व स्पर्धेत घे, पण डान्स तू एकटा कसा करणार. मॅम मी रिक्वेस्ट करतो मला फक्त एकदा माझा डान्स बघा. आणि त्यांनी असं गाणं लावलं आणि मी नाचलो. तर ते असे होते की सिद्धेश तू हे कर, तू हे कर. आणि त्यांच्याकडनं तो सपोर्ट मिळाला. स्कूलमध्ये मला प्लॅटफॉर्म मिळाला, भलेही उशिरा मिळाला, स्कूलमध्ये प्लॅटफॉर्म मिळालं, कॉलेजमध्ये छान अजून प्लॅटफॉर्म मिळाला. माझं कॉलेज खूप सपोर्टिव्ह निघालं. मी कलमाडी हायस्कूलला होतो कॉलेजला, ते पण खूप सपोर्टिव्ह मिळालं. थोडा कॉन्फिडन्स बुस्टअप झाला की मी करू शकतो यात काहीतरी. मग प्रोफेशनली क्लासेस लावले, मी शिकायला चालू केलं. ओंकार शिंदे जे सगळ्यांना नाव माहिती, मी त्यांच्याकडे प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलं 3.5-4 वर्ष. नंतर इंडस्ट्रीत जायचं असं माझं एक स्वप्न होतं की येस मला काहीतरी करायचंय, ऍक्टिंग असू दे, डान्सिंग असू दे, हे करायचं. तर मग मी अजून छान कॉन्टॅक्ट बनवले. मला आशिष दादाने मी एका वर्कशॉपमध्ये बघितलं, आशिष पाटील, ज्यांनी सगळ्यांना माहिती चंद्रमुखीचे जे कोरिओग्राफर आहेत ज्या मूवीचे, त्यांनी मला तिथे बघितलं आणि त्यांनी विचारलं की सिद्धेश तू काम करशील का. तर मग त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. मग मला असं वाटलं की येस आपण करू शकतो आणि मग हा कॉन्फिडन्स बुस्टअप झाला. रियालिटी शो मी आधीपासून असं होतं की मला स्क्रीनवर यायचं, माझ्यापेक्षा जास्त आई बाबांचं स्वप्न होतं की सिद्धेश टीव्हीवर दिसला पाहिजे असं माझं होतं. पण माझं असं की मी माझ्या आवडीसाठी डान्स करायचो, मला मजा येते, मी एन्जॉय करतोय, मग त्यासाठी मी टीव्हीवरच आलो पाहिजे असं काही माझं हे नव्हतं. मी माझ्यासाठी डान्स करायचो आणि गाणं लावायचो आणि मी सुटायचो. मला खूप आवडायचं एकटा डान्स करायला. तर मग हे सगळं होतं, सगळं माझ्या आजूबाजूला वातावरण तसं मिळालं. माझी दिदीने मला सपोर्ट केला, फॅमिलीने सपोर्ट केला. आणि एखादा मुलगा जर घुंगरू घालून डान्स करतो, एखादा मुलगा जर लावणी परफॉर्म करतो, हे थोडंसं अवघड होतं, सगळ्यांनाच पचणं अवघड होतं. पण नशिबाने माझी फॅमिली तशी नव्हती. आजूबाजूचे लोक समोर जरी बोलत नसले तरी मागणं ऑफकोर्स सगळे बोलतातच की मुलाला तुम्ही का या सगळ्या गोष्टी करायला लावताय, त्याला जॉब करू दे, बरं तो हुशार आहे, असंही नाही की तो नाही चालत, तो माठ आहे किंवा असंही नाही, तो करतोय, तो कॉलेजमध्ये त्याला एवढे चांगले पर्सेंटेज आहे, तो स्कूलमध्ये एवढे चांगले पर्सेंटेज करतो, तुम्ही त्याला का शिकवताय. पण माझ्या आई अशी होती की मला बाकीच्यांचं ऐकायचं नाहीये, ते थोडी ना आपला किराणा भरून देणार आहेत किंवा थोडी ना आपल्या सगळ्या गोष्टी करून देणार आहेत, तर तुला पोचणार आहेत का, तुला आवडतंय ना तू कर. आईचा सपोर्ट खूप जास्त होता, बहिणींचा सपोर्ट होता, बाबांनी थोडं थोडं नंतर सपोर्ट केला. आधी होताच त्याचा सपोर्ट ऑफकोर्स, पण त्यांचं असं होतं की तू डान्स कर. पण त्यांना असं त्यांना नव्हतं माहिती की फक्त लावणीच करेल, हे त्यांना माहिती नव्हतं, किंवा मी फक्त क्लासिकलच करेल, त्यांना माहिती नव्हतं. तरी त्यांचा सपोर्ट मिळाला. त्यांच्या समोर पहिल्यांदा घुंगरू घालायला मी खूप घाबरलेलो, मी भयंकर घाबरलेलो. कारण असं होतं की पप्पांसमोर मी घुंगरू घालून डान्स केला तर त्यांना काय फील होईल. पण त्यांनी तोच व्हिडिओ सगळीकडे शेअर केला आणि कौतुकाने सगळ्यांना सांगितलं की हा माझा मुलगा आहे. तर ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी, ही पोच पावती होती माझ्यासाठी की बस मला बाकी सपोर्ट नाही करते ना चालेल. ही माझ्यासाठी सगळ्यात लाईफ मधली मोठी अचिव्हमेंट की माझे बाबा मला सपोर्ट करतात, माझे घरचे मला सपोर्ट करतात. सो जर्नी ही अशी चालू झाली आणि मग जे काय आता ते रियालिटी शो. नाही खूपच छान तुझी जर्नी आहे. म्हणजे सोपी नाहीये, बट तू त्याला छान प्रकारे पार पाडलंस असं मला म्हणता येईल. नाईस. येस. सो माझे तर बोलतात की जेनेटिक्समध्येच आहे, कारण पप्पा ऑर्केस्ट्रामध्ये होते ॲज अ डान्सर आणि पप्पा ब्रेक डान्स करायचे. अरे वा. मी जे करते त्याच्यापासून टोटल अपोजिट. तर पप्पा मम्मी समोर वगैरे लहानपणी वगैरे मी बघायचे मम्मीला इम्प्रेस करायला वगैरे पण डान्स चालू आहे घरात. आणि त्यांनी बघितलं होतं की हिच्यामध्ये पण डान्सची आवड आहे. मी स्टार्टिंग पासूनच लावणीच करायचे. मी कंटेम्पररीचे वगैरे क्लासेस लावले. ओंकार शिंदेकडे आमची भेटच तिकडे झाली. ओंकार शिंदेकडे शिकायला होते मी सुद्धा. तर जसं मी डान्सची सुरुवात केली तर लहानपणापासूनच घरच्यांनी खूप सपोर्ट केला. पण मी होते कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. सो तिकडे कधी पण टॅलेंट शो असेल किंवा गॅदरिंग असेल तर मला लावणी नव्हते करू देत.
मी जर का विचारलं की काय रिझन, मी रडले होते या कारणामुळे, तर माझी प्रिन्सिपल बोलली होती की इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ डिसेंट डान्स फॉर्म. तो डिसेंट शब्द जो इतका मनात अडकून होता की कशासाठी डिसेंट नाही हा डान्स फॉर्म, म्हणजे मी जितक्या प्युरिटीने करते, जर का मी तितक्या प्युरिटीने जेन्युनिटीने करते, तर का तो डिसेंट नाही असू शकत. आणि जर का तुम्ही एखाद्या 4थी किंवा 5वीतल्या मुलीला तुम्ही म्हणताय की तू डिसेंटली डान्स नाही करत आहेस, तुम्ही माझं त्या मागचं स्किल नाही बघत आहे, तुम्ही टॅलेंट नाही बघत आहे, तुम्ही काय बघताय, प्रेजुडिसेस वरती तुम्ही चालताय, जे पुराण्या जमान्यापासून जे काय लोक बोलत आले त्या गोष्टींवरती चालताय, पण तुम्ही त्याच्या मागची कलाच बघत नाहीये. मी त्या दिवशी ठरवलं होतं, जर मी त्या शाळेत परत डान्स करणार असेल तर मी लावणीच करणार, नाही तर मी परत त्या शाळेत डान्सच नाही करणार. आणि मी लावणीच केली 4थी मध्ये. माझी मम्मी एकतर सोलापूरची, मम्मी सोलापूरची, पप्पा कोल्हापूरची. माझी मम्मी डायरेक्ट जाऊन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मराठीत भांडून आली, माझी पोरगी लावणीच करणार आणि याच शाळेत करणार, तुमच्या ख्रिश्चन शाळेत करणार, लावणीच करणार. मी लावणी केली, तिथून माझ्या डान्सला सुरुवात झाली. आणि माझ्या पाहुण्यांना वगैरे सगळ्यांना खूप आवडायचं की इतका चांगल्या प्रकारे डान्स करते वगैरे. पण आपण म्हणतो ना की आता इंडियन डान्स फॉर्मला तितकं विचारत नाहीत. आता सगळेच वेस्टर्नकडे इतके वळतात की त्यांच्यासाठी असं झालं की इंडियन डान्स फॉर्म हा ठीक आहे, सगळेच करतात, गॅदरिंग मध्ये करतात, हे करतात, ते करतात, त्या तितकं हे विचारतच नाहीत त्या डान्स फॉर्मला. मग मी अशी होते की जर का मी त्या गोष्टीत चांगली आहे ना तर मला तीच स्टाईल पुढे घेऊन जायची. इवन दो मी बाकीच्या स्टाईल करू शकते, शिकू शकते, पण जर का माझं जर का मनच त्या गोष्टीत अडकलंय आणि जर का मी खूप मनमुक्तपणे स्वतःला त्या स्टाईलमध्ये व्यक्त करू शकते तर मी तीच स्टाईल करणार. तशी ती माझी सुरुवात झाली. आणि इवन दो कंटेम्पररीचे वगैरे क्लासेस लावले. मी एक रियालिटी शो केला होता, डान्स महाराष्ट्र डान्स, ओम डान्स अकॅडमी सोबत, जो ग्रुप डान्स होता, 9 लोकांचा ग्रुप. तर माझ्या घरच्यांना असं शोधावं लागायचं की त्या 9 लोकांच्या ग्रुपमध्ये रुचिता कुठे, आणि तो असं नावाला होतं की हा शो केलाय, शो तो जिंकलोय, पण त्यात रुचिता कुठे. मग त्या पाहुण्यांना तसं पॉज करून शोधायला लागायचं. पण त्याच्यानंतर मी डान्स सोडला होता, कारण ऍट द एंड ऑफ द डे मी फक्त एक डान्सर नाही, मी एक आर्टिस्ट आहे आणि मला प्रेम आहे कॅमेराशी. सो मला कंटिन्यू कॅमेरा समोर राहायचं होतं. मग मे बी ऍक्टिंग थ्रू असेल, मॉडेलिंग थ्रू असेल किंवा डान्सिंग थ्रू असेल, मला फक्त कॅमेराशी प्रेम आहे. कॅमेरा म्हणजे माझा बेस्ट फ्रेंड आहे, मला त्याच्या समोर राहायचं होतं. सो मी ऍक्टिंग मध्ये घुसले. आणि मग अचानकच ह्यानीच मला विचारलं की आता आपण सोबत करतोच आहे डान्स, तर आपण आपली स्टाईल पुढे घेऊन जाऊयात. म्हणून मग तिथून मी होणार सुपरस्टारला ती सुरुवात झाली आमची. आणि मी असे होते की यार सगळे डान्सर्स लोक इतके स्टंट वगैरे मारणारे लोक, आम्हाला विश्वासच नव्हता दोघांना की चॅनल आम्हाला प्लॅटफॉर्म देईल, खरंच वाटलं हा नव्हतं. म्हणजे मी तर इतकी चिल होते. सिद्धेशला माहिती होतं 17 तारखेला आमचं ऑडिशन्स होते. मी 19 तारखेला प्लॅन करून आले, हा वेटन जॉयला ना जायचंय. ती मला म्हणली आपण चल आपण ट्राय करून बघूया, जाऊया असं झालं होतं. ट्रिपला गेले होते. पण मला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही स्ट्रेस मध्ये नव्हतो, आम्ही परफॉर्म केलं आणि त्यांना ते आवड त्यांच्यापर्यंत पोहोचलं. सो आणि लावणी करणारी जोडी, खूप टाइम नंतर इंडियन डान्स फॉर्म करणारी जोडी होती, जे की खूप त्यांना आवडलं. आणि आम्ही पण आमचं ऑफकोर्स पोटेन्शियल त्यांनी दिसलं म्हणून सिलेक्ट केलं. आणि MHS नंतरचं जे काय आयुष्य बदललं, एक बोलतात ना रिस्पेक्ट, तो जो शब्द आला होता मला की डिसेंट डान्स फॉर्म नाहीये, तो लोकांच्या मनातून चेंज झाला. किंवा जरी असेल तरी माझ्या तोंडावर बोलायची कडेची हिंमत नाही. त्याच्यानंतर खूप रिस्पेक्ट मिळाली आणि लोकांची ती तारीफ वगैरे ऐकून इतकं मनाला बरं वाटत होतं की ज्या प्लॅटफॉर्मवरती मला लावणी करू नको हे म्हणत होते, त्याच प्लॅटफॉर्मवरती किंवा कॉलेजमध्ये मला ॲज अ जज म्हणून बोलवतात. क्या बात है. ज्या कॉलेजमध्ये मी असं परफॉर्मर गेले होते आणि रडून माघारी गेले होते, कारण सगळे वेस्टर्न डान्सर्सला प्राइजेस दिले होते आणि इव्हन दो आय वॉज डिझर्विंग, पण लावणी केली होती. आणि लावणी तर काय सगळेच करतात असं लोकांचं सगळ्यांना वाटतं. हा, सगळ्यांना असं वाटतं, म्हणून तर प्राइज नव्हता आला. पण त्याच कॉलेजमध्ये परत जज म्हणून बोलवलं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. लावणी सगळेच नाही करू शकत. पण आजकालचं लावणीचं बघण्याचं जे स्वरूप आहे ना ते लोकांचं बदललंय. काही कलाकारांमुळे बदललंय, पण ठीक आहे, तो त्यांची एक पद्धत ती करण्याची, मी त्यांना नावं नाही ठेवणार, त्यांच्या पोटासाठी काम करतात. ऑफकोर्स ऑर्केस्ट्रा डान्सर माझे पप्पा पण होते, पण ते ज्या प्रकारे ऑर्केस्ट्राला बघत होते ती फिलिंग, ते इमोशन त्यांच्यासाठी खूप वेगळं होतं. आणि आताचे जे ऑर्केस्ट्रा डान्सर्स ते ज्या प्रकारे त्या गोष्टीला बघतात ते खूप वेगळं. टोटली. आणि जे तमाशा कलावंत आहेत, जे मोठे म्हणजे रघुवीर खेडकर, त्यांनी काय आयुष्यात ते बघितलंय ते गोष्टी, आणि तरी पण ते हिमतीने स्टेजवर इतकं छान एंटरटेन करतात, लोकांचं मनोरंजन करतात.
रघुवीर खेडकर असतील, मंगलाताई बनसोडे असतील, खूप मोठी दिग्गज लोक आहेत ही आणि त्यांना मॅच करणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणंच खूप अवघड आहे. अवघड नाही म्हणणार, पण ते एक वेगळ्या लेवलची लोक आहेत. सो आणि लाईव्ह म्युझिक, लाईव्ह इन्स्ट्रुमेंट वरती डान्स करणं हे खूप अवघड गोष्ट आहे. खूपच ते आम्ही अवघड एक्सपिरियन्स आहे. केले शो मध्ये, जेव्हा आम्ही फक्त लाईव्ह ढोलकीवरती परफॉर्म करत होतो रॅप वरती, Yes, yes. की त्या गोष्टी एकत्र मॅनेज करणं खूप अवघड आहे. कारण की आपल्याला सीडी माहिती, आपल्याला फोनवरती गाणी लावतो, ते त्याच ह्यानी वाजणार आहे. पण जर का ढोलकीवाल्याने काही वेगळंच वाजवलं, स्पीड हे झाली, तर ते डान्सर्सनी कसं Correct, कॅचअप correct. करायचं, एकत्र कसं बसवायचं. त्याच्यामुळे सगळ्या तमाशा कलावंतांना माझा खरं. खरंच सल्यूट आहे, salute. मानाचा मुजरा. तर आपण आकाश आणि सूरज यांना विचारूयात की तुमची जर्नी आणि MHS नंतरची Life. प्रवास लाईफ. आमची जर्नी म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली ती आमची सुरुवात म्हणजे आमच्या मम्मीपासून झाली. मम्मीचं आमचं स्वप्न होतं की ज्या एरियामध्ये आम्ही राहायचो तो एरिया खूप डेंजर एरिया आहे. सो आम्ही त्या अराउंडमध्ये राहिलेलो आहे. आम्ही तिथे राहतोच. आत्ता जरा चेंज झालं, आम्ही घर घेतले. पण आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तो एरिया खूप असा डेंजर एरिया, ज्याच्यामध्ये जी लोकं आहेत ती चांगली आहेत. चांगली म्हणजे अजून चांगली आहेत, बट ज्या वेळी आपण बघतो ज्या लोकांना तो एरिया तसा आहे. त्याच्यामुळे Okay. आम्ही त्या एरियामध्ये असताना मम्मीचा विचार आला की मला माझी पोरं अशी नाही पाहिजे, काहीतरी वेगळे करताना पाहिजे, जेणेकरून नाव निघलं पाहिजे महाराष्ट्राचं. सो त्याच्यामुळं मम्मीनी मग हा डान्स क्लास वगैरे बघितला म्हणजे एक फ्रेंड होता आमचा जो की तो गार्डनमध्ये जायचा. आपली कोथरूडची गार्डन आहे, तिथे आम्ही रिहर्सल वगैरे करतो. सो आम्हाला तिथे आमचे सर भेटले. 2 सर होते ॲक्च्युली आमचे, आनंद सर आणि सागर म्हणून. सो आम्ही त्यांच्याकडे आधीपासून शिकायचो. जेव्हा मला कळालं की हे हा एरिया आणि हा एरिया आपला खूप डिफरंट वेमध्ये, इथे आपलं नाव भेटू शकतं, इथे आपल्याला फक्त वेगळ्या वेळी बघू शकतो. सो आम्हाला हा ऑप्शन खूप चांगला वाटला, जो की मम्मीने आम्हाला दिला की मला हे करायचं म्हणजे तुम्हाला तेच पाहिजे, तुम्हाला तेच करून दाखवायचं. सो मग आम्ही हा ऑप्शन चूज केला. त्याच्यानंतर जसे आमची सुरुवात झाली आमच्या दोघांची, ॲज आम्ही ट्विन्स म्हणून तर आमचं ऐकून आहे की आम्ही लोकांना खूप लगेच अट्रॅक्ट होतो त्या गोष्टीसाठी. सो त्याच्यामुळे आमच्या मम्मीने विचार केला की माझे पोरं वेगळे काहीतरी दिसतील, ह्याच्या हिशोबाने मला ॲज अ डान्सिंगमध्ये तुम्ही करिअर केलं पाहिजे आणि तुम्ही ते करिअर एक्सेप्ट केलं पाहिजे. कारण की मम्मीचं माझं स्वप्न आहे की मम्मीने बघितल्यात काही गोष्टी. कारण आमची जी मम्मीची जर्नी आहे ना, मम्मीनी खूप हालातमधनं वरती आलेली. सो त्याच्यामुळे तिला असं आहे की माझी पोरं माझं नाव कसं वरती आहे, तिने स्वतःचं नाव कसं वरती करतील, त्यासाठी तिने प्लॅटफॉर्म चूज केला की मला हे तुमचं डान्सिंग वाईज मी तुम्ही लोक त्याच्यामध्येच जाऊ आणि स्वतःचं पण नाव करा आणि आपल्या फॅमिलीचं पण नाव वरती घेऊन या. सो मग आम्ही तसं आमचं डान्सिंग सुरू झालं. आम्ही नॉर्मली कॉम्पिटिशन्स करायला लागलो. आम्ही आधी ग्रुपमध्ये करायचो. सो त्याच्यानंतर मग सरांना वाटलं की ह्यांच्यामध्ये वेगळा काहीतरी आहे, ह्यांचा जो एक्सफॅक्टर आहे जो तो आपण यूज करू शकतो ॲज अ ट्विन्स. म्हणून मग आमच्या दोघांचा डुएट वगैरे स्टार्टअप केला. मग आम्ही पुण्यामध्ये खूप सारे कॉम्पिटिशन्स करायला लागलो. खूप ठिकाणी आम्हाला प्राइजेससुद्धा भेटले. नाही भेटले आम्ही त्यावेळेस कधीच आम्ही गिवअप नाही केलं त्यासाठी. सो आम्ही जिथे प्राइज भेटतो आम्ही तिथे एक्सेप्ट करायचो, भले तर फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, कुठलाही असेल. पण फर्स्ट जास्त मारला मी कॉम्पिटिशन. मोस्टली मारले जातात कारण डुएट ॲज अ डुएट म्हणून इथं पुण्यामध्ये मोस्टली आम्ही दोघं जण खूप जास्त फेमस असायचो. सो त्याच्यामुळे आम्ही प्राइज मारायचोच. मग थोडं कळायला लागलं की आम्हाला की ह्याच्या पलीकडे पण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला जे करायचं आहे, जे आपला करिअर ॲज अ डान्सिंग म्हणून आपण पकडले. सो त्याचं करिअर म्हणून एक शोज असतात, रियालिटी शोज, मग ते आपण करू शकतो. आम्ही जेवढे शोज आलेत रियालिटी शो, म्हणजे भले ते मराठी असू, साऊथ असू, केरलाचे शोज असू, आम्ही कुठले शो स्टार्ट केली. येस, आमची पहिली जर्नी आमची केरलापासून स्टार्ट. मुंबईला ऑडिशन होतं, मुंबईला जायचं पण कसं होतं हे माहित नव्हतं आम्हाला. म्हणजे लाईक केरलाला शो होता एक रियालिटी शो म्हणून D2 म्हणून मल्याळम चॅनल आहे, तिथे एक शो आहे. Okay. सो आमचा फर्स्ट रियालिटी शो तो होता ॲज अ स्क्रीन म्हणून. ओके. आधी असे ऑडिशन्स खूप दिले, आम्ही रिजेक्ट खूप झालो. प्रत्येक रियालिटी शोला आम्ही इन झालोय, पण आम्ही ना ऑडिशनला रिजेक्ट झालो. पण आम्ही तिथनं कधीच गिव्ह अप नाही केलं, कधीच नाही. कारण की जे आपण डोक्यात विचार केले की आम्हाला हे करायचं, म्हणजे आम्ही ते विचार करतच कंटिन्यू पुढे चाललो. आणि तोच विचार आम्हाला तिथं पुढे बेनिफिट भेटला त्याचा की हे जर आपण इथं गिव्ह अप नाही केलं त्याचं सक्सेस आपल्याला तिकडे भेटणार. काही लोकांचं असं पण असतं की चला एक झालं म्हणजे त्यांचं करिअर संपलं. नाही, आमचं असं नाही, तिथून करिअर चालू झालं आमचं. म्हणजे आम्हाला असं नाही की तिथं ऑडिशन आमचं स्किप झालं म्हणजे तिथून आमची जर्नी संपली नाही. तिथून आम्ही जर्नी स्टार्ट केली. जर्नी आम्ही जशी ऑडिशन स्टार्ट केलं मुंबईला, तिथून आम्ही सिलेक्ट झालो. देन आम्ही त्याचं ऑडिशन होतं एक आठवडा आधी. एक आठवडा आधी आम्ही निघून तिथं जाऊन थांबलो. आम्ही आम्हाला फुटपाथवरती राहिलो होतो, कारण आम्हाला काही माहितीच नव्हतं फर्स्ट टाइम ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस. सो जसं आम्ही तिथे गेलो तर एक तर त्यांना हिंदी आणि मराठी समजत माहीत नाही, मोस्टली इंग्लिश.
आम्ही तर इंग्लिशमध्ये कच्चे नो डाऊट. जसं तुटकं मुटकं बोलताय तसं आम्ही बोलतो तिकडे जेवढं. एक तर तिकडचा प्रवास माहिती आहे, सिटी नवीन, सगळ्या गोष्टी नवीन, कुठे जायचं कसं नाही, मग ते कसं तरी विचार मग आम्ही त्या शोमध्ये गेलो. तिथं मग आम्हाला लोकांना एवढा सपोर्ट केला ना, सिरियसली खूप सपोर्ट केला. जेवढा सपोर्ट जेवढा कंटेस्टंटला नाही तेवढा आमच्या लोकांना एवढा सपोर्ट केला त्या लोकांनी. आम्हाला त्या लोकांनी स्टे राहायला वगैरे दिला, त्याच्यानंतर खायचा प्यायच्या सगळ्या गोष्टी, इव्हन आमच्या ट्रॅव्हलिंगचं वगैरे सगळं. बिन आम्हाला पण तिकडे कोरिओग्राफी पण असायची, तिथे कोरिओग्राफर असायचे, ते फक्त बाकीच्यांचा कोरिओग्राफी करायचे, पण ते लोक आम्हाला पण कोरिओग्राफी करायचे. खूप जास्त हेल्प केली आमच्या लोकांसाठी त्या लोकांनी खूप. म्हणजे मग त्याच्यानंतर आम्हाला तिथनं कळालं की ऍक्च्युली कॅमेरा काय असतो, स्टेज काय असतो, कॅमेराला फेस कसं करायचं, कुठल्या मोमेंटला कुठे बघायचं, आणि एक तर एवढे मोठे कॅमेरा असतात ते कधी आपण बघितलेलं नसतं. फर्स्ट टाइम जो एक्सपिरियन्स त्याला समजलाच नाही. तो जेमी कॅमेरा त्याला असं की भूत भीती ते ऍक्च्युअली होतो. मला कधी माहितीच नव्हती की ते समोर नाही येते म्हणून सगळ्या तोंडामध्ये येतो ना, असं आणि नेमका असं येऊन असं जातो ना, तर आपलं समजतच नाही. तर आम्ही फर्स्ट टाइम खूप घाबरलो होतो की नक्की येते काय समोर. ऍज अ डान्सर ते, कारण की आपण डान्स करतो समोर एखादा दगड फेकल्यासारखं असं आणि तो तसा आला तर आम्हाला समजलंच नाही त्यावेळेस. समोर आम्हाला तसं, आणि आम्ही खूप कॉन्फिडन्स होतो की आम्हाला ते करायचंय. सो आम्ही मग जसं करता येईल तसं आम्ही खूप साऱ्या गोष्टी केल्या. मग त्यानंतर आम्हाला कळालं की कॅमेराला कुठे कसा फेस करायचा. 3 समोर कॅमेरे असतात, रेडवाला जो असतो तो आपला फेस कॅचअप करत असतो, 2 साईडला असतात ते आपलं झूम इन झूम आउटवाला सगळ्या गोष्टी कॅचअप करत असतो. मग आम्हाला त्या छोट्या छोट्या गोष्टी शोच्या कळाल्या. मग तिथनं एक सुरुवात झाली. मग तिथं आम्ही ऑलमोस्ट 6-7 महिने होतो त्या शोमध्ये. त्याच्यानंतर आम्ही तिकडनं जसं आउट पडलो, त्याच्यानंतर मग आम्हाला तिथनं फॅन फॉलोइंग भेटली. जी ॲज अ आर्टिस्टला जी फॅन फॉलोइंग भेटते ना, ती जी फिलिंग आम्हाला त्यावेळेस फर्स्ट टाइम कळाली की नक्की फॅन फॉलोइंग काय असते. म्हणजे आपण जे बाहेरच्यांना बघितलं, जसं DID आपण बघितलं, त्या लोकांना आपण कसं बघतो की बाबा आपण त्यांना फॉलो करतो, काही लोक आम्हाला फॉलो करायला लागले. स्वतःहून येऊन फोटो काढणं, तो एक स्वतःचं जे आपण लोकांसोबत फोटो काढायला जातो, Correct. तर लोक आपल्यासोबत फोटो काढायला येतात. तर फिलिंग जो आम्ही ना, ती तिथून स्टार्ट झाली आमची जास्त नॉर्मल. तेच कळायलाच नाही की नक्की ह्या एका शोमुळे आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी करायला भेटतात आणि बघायला भेटतात. ती आमच्यासाठी एक नवीन गोष्ट होती. त्याच्यानंतर मग आम्ही खूप सारे शोज, मग त्याच्यानंतर आमची जर्नी स्टार्ट झाली शो करायची. चालू झाली. पहिले आम्ही डान्स प्लस चालू केला. येस ऑडिशन पर्यंत आम्ही पुण्यात एक 2-3 जोड्या होत्या, त्याच्यात आम्ही दोघं पण होतो. येस डान्स प्लसला 30 पर्यंत आम्ही तिथपर्यंत गेलो. आम्ही शक्तीच्या टीम मध्ये होतो, पण तिथं मोस्टली रिजेक्ट झालो, कारण की डुएट शो होता, पण डुएट लोक घेतले नाही कोणी लोकांना. पण तसं तिथून आम्ही जसं रिजेक्ट झालो, त्याच्यानंतर आम्ही तिथून असं नाही केलं की आमची जर्नी संपली. आम्ही लगेच शो दुसरा घेतला. तर शो आम्ही 2 बॅड केला. तर पहिला सिलेक्ट सुरत झाला होता. फर्स्ट सोलो कॉम्पिटिशन होता. सोलो कॉम्पिटिशन ऍज आम्ही डुएटच परफॉर्म केला. पण आम्ही जाऊन तिथे डुएटच परफॉर्म केला, जिथे भले सोलो असो कॉम्पिटिशन. कोणताही शो आम्ही ऍज अ डुएट म्हणूनच तिथं स्वतः रिप्रेझेंट केलंय. त्याच्यानंतर मग मॅडच्या वेळेस मला एकट्याला सिलेक्ट केलं. हा सिलेक्ट होता, पण तो सरप्राईज होता. जसं याला माहितच नव्हतं त्या शो टायमिंगला. जसं आम्हाला कळालं की हा पण तिथे सिलेक्ट झाले, मग आमची दोघांची जर्नी परत तिथं स्टार्ट झाली. पण असं झालं की दोघांमध्ये कॉम्पिटिशन. हो एवढं आहे. असं झालं. ॲज अ सोलो परफॉर्म स्टार्टिंगला दोघं डुएट होते, मग त्याच्यानंतर मग सोलो मग स्वतःमध्येच कॉम्पिटिशन. पण मार्क्स कसे द्यायचे आकाश? सोलो कॉम्पिटिशन. मग तुम्ही असं डोक्यामध्ये कधी आलं का की मी आकाशच्या जागेवर सूरज परफॉर्म करणार, सूरजच्या जागेवर आकाश परफॉर्म करणार? लिहून आले हो, आणि पेपर दिले तसे. एक्झाम केली आणि एक्झामला त्याचा वापर केलाय इव्हन त्या गोष्टीचा. भांडण पण झाली होती आमची स्कूलमध्ये. स्कूलमध्ये. माझ्यासोबत भांडणं झाली, ती मला याने खाऊन गेलाय. बापरे. दोघं भांडण झाले. अरे एक तर 4-5 जण माझ्यावर ते, मग मी कशाला सोडलं. त्याच्यात माझ्यासोबत त्याला दोपडतं ते. आणि हा घरी भाई डायरेक्ट घरी डायरेक्ट घरी. म्हणून तुम्ही तसं. असं खूप वेळा झालं असणार आहे. आणि लोकांमध्ये कन्फ्युजन तर होतच, नो डाऊट. लोकांना कळत नाही की आकाश नक्की कोण आहे, सूरज कोण आहे. पण आम्ही जरी त्याला कोणी आकाश म्हणून नाव काढलं किंवा मला सूरज, आम्ही दोघं Accept करतात. एक्सेप्ट करतो हे ऑब्व्हियसली. आमचे शेजारी आहेत. व्हायचं असं. तर माझी मम्मी ह्याला फोन करते किंवा भेटले ना, ह्याला म्हणते हा आकाश आहे. अरे सूरज तुला काल भेटले होते तुला काय?" आणि आकाशला माहित नसतं, ते सूरजला सांगितलेलं असतं, पण आकाश हो 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 मला काल सांगितलं. एक्सेप्ट करा. हो, ते accept करतात. समोर जरा माहित की नाही Yes, yes, नसतं. बट लोकांचं ठीक आहे, मुलीचा जर विषय आला असं कधी झालंय का की आकाशला एक मुलगी आवडली आहे
आणि आकाशने तिला आज प्रपोज केलाय, उद्या दुसऱ्या दिवशी सूरज तिथून फक्त वॉक करत चाललाय आणि ती मुलगी अरे आकाश कुठे आहेस? मग आकाश पण नॉर्मली जाऊन तिच्यासोबत फिरून वगैरे आला. हे खरं असं झालंय का? असं म्हणजे झालं नाही, पण वन टाइम एका दोघांना पण एक पोरगी आवडली. अरे. असं झालंय. चांगला फायदा आहे दोघांना. असं झालंय म्हणजे आठवायला लागलं इतक्या मुली आम्ही नक्की कुठलं सांगू? पण असं झालं ऍक्च्युली असं झालं गेलाय. काय काय किस्सा होता तो? म्हणजे एक होती गर्ल्स गरज सो एक गर्ल होती जी की ॲज अ फ्रेंड म्हणूनच होती ती. ती आमच्या दोघांना पण आवडायची. बेस्ट वाली फ्रेंड. Best वाली बेस्ट वाली फ्रेंड. बेस्ट फ्रेंड. सो मला नंतर कळलं की त्याला पण आवडायची. म्हणजे आमचं असं काही डिस्कस व्हायचं नाही. आधी आम्ही खूप गोष्टी शेअर करायचो. म्हणजे आता पण करतोच नो डाऊट, पण पर्सनली गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही नाहीच करत सध्या तरी. सध्या मॅच्युअर झालं म्हणून. सो मग असायची ती पण डान्सिंग मध्येच असेल. तिला माहिती आहे ती मुलगी कोण होती माहिती आहे तिला मुलगी ती. मी विचार करते घरी जाऊन सगळं मम्मी हो मला माहिती आहे ती. तीच ना? नाही वेगळे आहे. ए, ती वाली ना. तीच वाली ना, तीच वाली ना. ती वाली नाही. गर्ल पोरगी होती असं बोलूया. एक पोरगी होती. सो मग ती पण डान्स फील्ड मधलीच आहे. मग मी ॲज अ फ्रेंड म्हणून आम्ही दोघंही बोलायचो. नंतर थोडं अटॅचमेंट होती ना. So मग ते तुझी नंतर का त्याची दोघांची. दोघांचं अरे मी एका पोरीला दोघं अटॅचमेंट होऊ शकतात, पण 10 जण अटॅच होऊ शकतो. त्याचं काय? पण ती कोण लाटेच होती? तेच माहित नाही. थांब ना जरा, पुढचा किस्सा तर आहे. अरे येडा आहे का रे? As a friend. अच्छा. ऍज अ फ्रेंड तर ते अटॅचमेंट झाली त्याच्यानंतर. Attachment झाली. मग त्याला आमचं बोलणं वगैरे चालू झालं असं. पण नंतर कळायला आलं की ती दुसरीकडे एंगेज होती. ओ, तो म्हटलं किस्सा काय? हे सांगायचं म्हणून आई गेलं. तुला माहिती आहे का दुसरीकडे कुठे एंगेज होती? हो माहिती होतं. नंतर दोघांना कळलं की दुसरीला एंगेज आहे. मला तिचा किस्सा सोडून दिला. ते पण ट्विन्स होते का? नाही. ठीक आहे चला नाईस नाईस. क्या बात आहे. ठीक आहे याचा म्हणजे गलत फायदा नाही घेतला तुम्ही. कधीच नाही. अशी आमची Okay. सुरुवात असते. आणि आता जस्ट रिसेंटली आम्ही जो शो विन झालो, थँक गॉड की आम्हाला जे अचीव करायचं होतं ते आम्ही एवढे शो केल्यानंतर जे आम्हाला ऍक्च्युली अचीव करायचं होतं ते आम्ही अचीव केलं. एक्सपेक्ट नव्हतं आम्हाला की आम्ही तो शो विन होऊ, कारण की सगळे जेवढे आर्टिस्ट होते आमच्या शो मध्ये सगळेच खूपच भयानक आणि खूपच भारी होते. नो डाऊट तगडी लेवलला कॉम्पिटिशन्स होते. ऍक्च्युली खूप चांगले होते. म्हणजे मी एकाला पॉईंट नाही बोलतो. म्हणजे जेवढे आम्ही 20 जण होतो ना टोटल, सगळे मस्त. सगळे 20 जण तोड होते आम्ही सगळेजण. भले आम्ही 5-6 जण आम्ही जो फायनलिस्ट पण फिनायला कोणालाच असं म्हणजे हा. सगळेच भारी होते. हा सीन होता. खूपच भारी. आणि जेवढे पण सगळ्यांनी ज्याचा ऍक्ट केला ना, माइंड ब्लोईंग होतं नो डाऊट. आता जे काय ते सगळं जजेसच्या हातावर होतं. भले आम्ही विन झालो, आम्ही फक्त परफॉर्म करायचा. आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की आम्हाला ॲज अ आर्टिस्ट म्हणून परफॉर्म करायचंय. शो जिंकल न जिंकल ती वेगळी त्याच्या गोष्टीच्या पलीकडच्याच गोष्टी होत्या, पण आम्हाला ॲज अ आर्टिस्ट म्हणून सगळ्यांना तिथं स्वतःला परफॉर्म करायचं होतं आणि आम्ही तेच केलं. तसा जो रिझल्ट निघाला. पण या शोची सगळ्यात बेस्ट थिंग मला अशी वाटते की ऍक्ट झाल्यानंतरचे जे बॅटल व्हायचं ना दोघांमध्ये ते खतरनाक. काय लेवल लाईक तुम्ही म्हणजे हार्ट अटॅक यायचा बाकी असायचा जेव्हा ते वाजायचं. पहिली बॅटल आमच्यासोबत एक्झॅक्टली आमच्या दोघांची पहिली बॅटल आणि मी शो अशी मध्ये. मी देवाला अशी होते की देवा परफॉर्मर ऑफ द वीक आम्हाला मिळत होते त्यावेळेस. आणि परफॉर्मर ऑफ द वीक आकाश सूरज रुचिता सिद्धेश. आणि नंतर कळते त्या दोघांमध्ये बॅटल हो. आहे. मी सिद्धेश करायची First time. बघते. मी म्हटलं आपण उड्या कशा मारायच्या आता? काय? आणि आमची सुरुवात डान्सची सुरुवात अशी होती सिद्धेश घोड्या हो. आणि तिला माझ्या बॅकवर उभं केलं. आणि एकतर हे कुठून उड्या मारतात मी तिथे मी अशी. त्यात पण आमचं असं होतं. पण माहिती नाही तो स्टेज काहीतरी हिंमत देऊन जायचा. म्हणजे ते आधी खूप भीती वाटायची, पण तुम्ही स्टेजवर जेव्हा सुटायचा ना काहीच भान नसायचं. असं असायचं की आम्हाला जिंकायचं. बॅटलला जी भीती वाटायची मला आयुष्यात जेव्हा ते वाजायचं ना आता येत आहे सिद्धेश आणि रुचिता, माझा हार्ट फेल होता राहिलं. आणि तो आवाज तो असा बेस व्हॉइस असायचा, धडकी भरायची मरतोय मी आता असं होतं. मला अजून एक क्वेश्चन विचारायचा वाटतो की तुम्ही चौघं पण प्रोफेशनली करिअर वाईज डान्स करताय आणि आपल्याकडे असं अजूनही मानलं जातं की डान्स करतोय म्हणजे अनस्टेबल करिअर आहे किंवा
बॅकअप ऑप्शन पाहिजे किंवा जे काही आहे ते, तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीकडून तुम्हाला अशा जेव्हा कमेंट्स मिळाल्या किंवा मिळाल्या असतील और कधी असे विचार येऊन गेले असतील मनात, तर तुम्ही कसं बॅटल करता त्या गोष्टीला किंवा कसं हँडल केली आहे? आम्ही हा फेस झोन केलेला आहे ॲक्च्युली. आम्हाला आधी खूप लोक बोलायचे पण डान्सिंगमध्ये काय नाही, का करताय उगाच कशाला, म्हणजे एक बोलतात ना, एक नाचा म्हणून बोलतात, हे आम्हाला बोललेले आहेत. सो आम्ही हे ऐकलंय आणि आम्ही हे एक्सेप्ट केलंय. तुम्हाला हे करून दाखवणार हे आम्ही त्यांना प्रूफ करून दाखवलं पण आहे. आणि त्यात सध्या तेच लोक आम्हाला नाव ठेवण्यापेक्षा आमचं कौतुक करतात. करेक्ट. जे बोलत होते नाचा म्हणून, तुम्ही काय नाचा कधी नाचताय, खूप लोक बोललेत आम्हाला. आणि आत्तासुद्धा आहेत लोक जे बोलतात, पण त्यांना आम्ही प्रूफ करून दाखवले की ह्याच्यामध्ये करिअर आहे आणि हेच करिअर आम्हाला पुढे घेऊन जाते. त्यामुळे तुम्ही आम्हाला ओळखता आणि 10 लोक आम्हाला त्याच्यामुळे ओळखतात आहे सध्या. सो ही गोष्ट आम्हाला ज्यावेळेस खटकली, आम्ही त्या गोष्टीला आम्ही प्रूफ करून दाखवले आणि ते लोक स्वतःहून आम्हाला त्यांच्या पोरांना सुद्धा सांगतात की तुम्ही पण यांच्यासारखं बना. हो, हे आहे. हे स्वतःहून ते स्वतः बोलतात. जे आम्हाला वाईट बोलणं तेच आता आमचं कौतुक करतात. सो अशा गोष्टी आहेत. पण याच्यामध्ये ॲक्च्युली डान्सिंगमध्ये करिअर खूप एक बघायला गेलं की त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. जर त्यांनी स्वतःहून आपण जर 100% दिले तर समोरनं सगळ्या गोष्टी चांगल्याच होतात. पण एक आहे की 4 पैसे तुम्हाला या फील्डमध्ये कमी मिळतील, पण जो रिस्पेक्ट मिळतो ना, तो खूप महत्वाचा. खूप म्हणजे आम्ही जेव्हा परफॉर्म करतो किंवा जरा सगळेच आर्टिस्ट जेव्हा परफॉर्म करतात तेव्हा मला पैशांचा विचार नाही डोक्यात. माझं आवडतंय ना काम लोकांना, माझं कौतुक होतंय ना, बस हेच. प्रश्न होता की बॅकअप असावा का? हां, तर टू बी ऑनेस्ट मी माझ्या आयुष्यात खूप प्रॅक्टिकल आहे, सगळ्यांनाच माहिती आहे ते. तर हो. माझं इकडे पण हो. माझ्या हिशोबाने हो बॅकअप असावा. मी असं नाही म्हणत की याचं करिअर नाहीये, करिअर आहे, पण 10%च लोक असतात जी समोर येतात कॅमेराच्या आणि त्यांना त्या इंटेन्सिटीने किंवा तितक्या व्हॉल्यूम मध्ये कामं मिळतात. बाकीचे 90% जे लोक असतात ते तिकडे ते स्वप्नांसोबतच राहतात आणि मग नंतर खाण्यापिण्याचे वांदे होतात. सो तुम्ही एक बॅकअप सोबत ठेवून तुम्ही तुमचं पॅशन कधी पण फॉलो करू शकता. तर मी शिकतेच, मी सायकोलॉजी करते, तर मी शिक्षण करत करत मी हे सगळं चालू ठेवलं. मी माझं पॅशनला कुठे बंद नाही केलं, पण मी शिकते. सो येस बॅकअप असावा, कारण जितकं ग्लॅमरस हे इंडस्ट्री दिसते तितकी इंडस्ट्री ती नसते ग्लॅमरस. ऍक्च्युअली नसते. व्हेरी वेल सेड. नाही, बरोबर आहे. पॅशनवरून मला बोलायचं आहे की आजकालच्या जमान्यामध्ये जसं की तू बोलला सिद्धेश की मी 3-4 वर्ष क्लासेस केले. इव्हन तुम्ही लहानपणापासून 2 टीचर्सकडे शिकलात. इव्हन तू पण चौथीच्या अगोदरपासूनच डान्स करत असेल. बट आता असं झालंय ना की कोणाला डान्स शिकायचा असेल तर फक्त वर्कशॉप करतात. ते एक भयानक प्रकार. आणि एक दुसरी साईड आहे की ज्याला डान्स शिकायचं ते क्लासेस रेग्युलरली करतात. बट काही वेळानंतर कंटाळतात. आता आजकालचं जनरेशन असं आहे की क्विक पाहिजे. इन्स्टाला व्हिडिओ जरी टाकला की मला क्विक व्ह्यूज पाहिजे, 15 सेकंड्स मध्ये स्क्रोल, लगेच स्क्रोल पण लगेच. सो डिफरन्स सांगा मला की जर कोणाला डान्सर व्हायचं असेल तर त्यांनी क्लासेस का केले पाहिजे आणि वर्कशॉप पण का केलं पाहिजे? लाईक दोन्ही इम्पॉर्टंट आहेत का किंवा नाही आहेत? कसे? डान्स क्लास असं आहे की तुम्हाला बेसिक्स पासून शिकवतात. तुमचा पाया भक्कम असेल तर तुम्ही वरती बिल्डिंग बांधू शकता. जर का तुमचा पाया भक्कम नसेल तर तुमची बिल्डिंग धपकन पडणार एखाद्या दिवशी. आणि वर्कशॉप्स मध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक 1-1.5 मिनिटाची कोरिओग्राफी शिकवतात. ती तुम्ही तेव्हाच करू शकाल जर का तुम्हाला बेसिक्स माहिती असते आणि तुमची इव्हॉल्वमेंट विथ टाइम होते. आता जर का मी काही गोष्टी शिकतेय, मला ती येत नाहीये, तर मी ती ओव्हर पिरियड ऑफ टाइम 1 महिना 2 महिना 3 महिना प्रॅक्टिस करून जमेल. एकाच वर्कशॉपमध्ये मला जर का ते नाही झालं तर मी काय करणार, ती कोरिओग्राफीमध्ये ती स्टेप येत नाही, मी ती कट करणार, तिथे काहीतरी मी दुसरी माझ्या मनाची टाकणार, वर्कशॉप चेंज, कोरिओग्राफी चेंज. त्याच्यात इव्हॉल्वमेंट कुठेच नाहीये. मला जे येते त्याच ह्याच्यावरती मी गिरगोट्या मारत बसते. सो मला हे वर्कशॉप हा प्रकारच आवडत नाही. इव्हन तो मी घेत असेल ते मला तो प्रकारच आवडत नाही. तुम्हाला खरंच जर का डान्स शिकायचा असेल तर प्लीज क्लासेस. आणि आजकाल असे पण डान्सर्स आहेत की जे फक्त इंस्टाग्राम साठी डान्स करतात, जे की खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला जर स्वतःहून आवडतो ना डान्स तर ते तुम्ही स्वतःसाठी करा, ना की लोकांना दाखवण्यासाठी किंवा ते इंस्टाग्रामसाठी जे आजकाल झालंय. वर्कशॉप्स करतात आणि तीच कोरिओग्राफी वर्कशॉप वाले इंस्टावर पोस्ट करतात आणि व्ह्यूज मिळवत आहेत. सो हे खूप चुकीचा प्रकार चालू आहे मला असं वाटतं. म्हणजे ठीक आहे, स्वतःला स्वतःचं प्रेझेंट करण्यात एक वेगळी गोष्ट आहे, नो डाऊट. क्लासेस करा, कारण की ज्याच्याकडून तुम्हाला समजेल की ऍक्च्युअली डान्स काय, ऍक्च्युअल डान्स काय ते तुम्हाला समजेल. आता रील्सवरती आणि रियालिटीवरती वेगळा फरक आहे, खूप
खूप फरक आहे. जेव्हा तुम्ही रील्स बघतात सेम कॉपी करून तुम्ही ते करताय Correct राईट. आहे. जर तुम्ही रिअल मध्ये नाचायला जाताल तुम्हाला कळेल की आपण काय आहात ऍक्च्युअली Dancerची life आपलं काय, डान्सरची लाईफ काय रिअलची लाईफ काय हे तुम्हाला नक्की कळेल नक्की काय असतं. सो ॲज अ आर्टिस्ट म्हणून मला फक्त एवढं सांगायचं की तुम्ही क्लासेस करा जेणेकरून तुम्हाला स्टार्ट टू एंड काय असतं ते तुम्हाला कळेल. आणि इथे Basic आपण जितके पासनं- बसलो सगळे डान्सर्स आहेत, so आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा वर्कशॉप घेतो आपण काय प्रकारची काय कोरिओग्राफी प्रकार? देतो करेक्ट आहे. ते ती एक सगळ्यांना जमेल. इट्स लाईक बेसिक आणि इंटरमिडिएटच्या मध्ये थोडी कुठेतरी येते. मग तुम्ही जर का फक्त वर्कशॉप्सच करत राहिला तर तुम्हाला तो एक ऍडव्हान्स लेवल तो येणारच नाहीये. नाहीच. फॉलोअर्स आणि व्ह्यूज खूप मोठी गोष्ट मोठी झाली गोष्ट आहे. झाली. आणि मोठी गोष्ट त्याच्यामुळे खूप पटकन बूस्ट होतात या Yes. गोष्टी. ट्रेंडिंग सॉन्ग यूज केलं, Yes. ट्रेंडिंग मूव्स केल्या की व्हिडिओ व्हायरल होतो पटकन. आणि मी आता बऱ्याच क्लासेसमध्ये जे म्हणजे स्क्रोल करताना चेक करतो कधी खूप सारे असे क्लासेस आहेत जिथे फक्त ट्रेंडिंग वाले नाही आणि सेम स्टेप हो. सेम Correct, correct, correct. फक्त पाठीमागचा मोहाल चेंज बस, लोकेशन बस. चेंज ते सॉन्ग त्या स्टेप सगळ्या गोष्टी त्याच. मला फक्त एवढं त्या लोकांना फक्त एक मेसेज फॉरवर्ड करायचा आहे की तुम्ही ॲज अ क्लासेस घेताय ना त्यांना तेच नका शिकू. तुम्ही जे काही केले ना आयुष्यामध्ये जे ॲज अ डान्सर म्हणून तुम्ही ॲज अ क्लास खोललाय त्यांना पण वेगळं काहीतरी शिकवा. त्याच्यामध्येच ॲज अ कोरिओग्राफर म्हणून तुम्ही करताय त्याच्यामध्येच नका अडकून कोरिओग्राफी पण टाका त्याच्यामध्ये. आणि त्यांना वेगळं काहीतरी शिकवायला ट्राय करा. खूप सारे आणि नवीन नवीन ग्रुप मी आता बघितले खूप चांगले म्हणजे भयानक चांगले नाचतात ते लोक पण ते छोट्या गोष्टीमुळे अडकून राहतात. ऍक्च्युली आता कुठल्या पण वर्कशॉपच्या कमेंट्स मध्ये जर आपण बघितलं तर सॉन्ग कोणचं आहे कुठलं हो, हे पहिलं विचारतात. क्वेश्चन इतका पहिलं असतो असतं. की असं वाटतं सॉन्ग बघून लोक येणार. पण त्याची मजाच नाही तेच. त्याची मजाच नाही. तुम्हाला कळतं तुम्हाला काय नक्की डान्स शिकायचंय का तुम्हाला काय Songs. गाण्याच्या क्लास जायचं तेच गाण्याच्या भेट्या खेळायला. नाही बट मगाशी असं जो तू बोललीस की इंडियन फॉर्म्सला आपल्या इंडियामध्ये व्हॅल्यू देत नाही बट बाहेरच्या देशामध्ये खूप व्हॅल्यू आहे आपल्या खूप स्टाईल्सला. value आहे. No doubt. कारण त्या लोकांना शिकायला मिळत नाही आणि आपल्या इथे त्याची व्हॅल्यू करत नाही किंवा आपण असं बोलता येईल की जी गोष्ट आपण आपल्या जवळपास बघतो त्याला व्हॅल्यू देत नाही त्याला value देत. राईट. बट त्याची व्हॅल्यू खूप आहे पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये. आपण वेस्टर्न दुनियासारखं व्हायला जातोय पण ऍक्च्युली ते लोक आपल्यासारखी संस्कृती जपतायत. मला सिद्धेशला विचारायला आवडेल कारण की तू क्लासिकल मध्ये प्रॉपर ट्रेनिंग घेतलंय तर आजकाल क्लासिकल आणि सेमी क्लासिकल मधला फरक हा कुठेतरी म्हणजे समजत नाही लोकांना Yes, आणि लोकांना- त्यातला काय आहे नक्की डिफरन्स आणि काय आहे इम्पॉर्टन्स. ओके सेमी क्लासिकल म्हणजे एक अशी गोष्ट आहे की त्याला बंधनं नाही आहेत. म्हणजे तुम्ही ते दिसतं इंडियन फॉर्म सारखंच पण त्याला बंधनं नाही आहेत की हा हात इथेच पॉज व्हायला पाहिजे किंवा हे पोस्चर इथेच यायला पाहिजे. क्लासिकल मध्ये गेलं तर तुम्हाला तिथे बंधन आहेत की हे पोस्चर असंच यायला पाहिजे तुम्ही अरमंडीमध्येच परफॉर्म केलं पाहिजे. बरं ते जे अरमंडीचे 2 टोज आहेत त्याच्यामध्ये एवढाच डिस्टन्स पाहिजे. Correct. ती अरमंडी मोठी पण नाही दिसली पाहिजे. असे भरपूर रेस्ट्रिक्शन क्लासिकल फॉर्मला येतात आणि सेमी क्लासिकल हे रेस्ट्रिक्शन्स येत नाही. येत नाही. सेमी क्लासिकल हे त्या लोकांसाठी आहे की ज्या लोकांना इंडियन फील हवा आणि त्या गोष्टी शिकायच्या. तुम्ही क्लासिकल स्टाईलकडे गेला तर भयंकर मेहनत खूप मेहनत आहे क्लासिकल स्टाईल. इनफॅक्ट मी जास्त शिकलो नाहीये भरतनाट्यम. मला शिकायची इच्छा आहे पण काही गोष्टींमुळे किंवा इंडस्ट्रीत आता हे काम रियालिटी शोजमुळे मला करता नाही आलं. मी 2-3 वर्ष मी भरतनाट्यम शिकलो. स्पृहा कुलकर्णी म्हणून आहे तिच्याकडे शिकलो मी. तर खूप म्हणजे किती 12 का कितीतरी अडोज असतात आणि ते अडोज तुम्हाला कम्प्लिटली अरमंडीमध्ये नाचावे लागतात. म्हणजे वाट लागून जाते. वाट म्हणजे नीज म्हणा किंवा पायांची वाट खूप अवघड डान्स स्टाईल आहे भरतनाट्यम आणि हे शिकण्यासाठी खूप एक ती तपस्या आणि ती पूजा तुम्हाला करायला लागते. तेवढे पेशन्स पाहिजे त्या गोष्टी येण्यासाठी. प्लस ते करता करता तुमच्या त्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आहेत जे भावांग आहेत ते दिसले पाहिजेत. खूप इंटरेस्टिंग आहे ती डान्स स्टाईल आणि मला असं वाटतं की जो क्लासिकल डान्सर आहे तो म्हणजे आपण म्हणतो ना त्याला तालाचं ज्ञान असलं पाहिजे किंवा त्याला म्युझिकचं ज्ञान असलं पाहिजे तरच तो क्लासिकल डान्स फॉर्म करू शकतो. कारण घुंगरू आणि जे म्युझिक वाजतं मागे किंवा जो पखवाज किंवा मृदुंग वाजतो त्याच्याबरोबर ते मॅच करणं लगेच चूक पकडली जाते की तू वेगळा वाजवतोस तू वेगळा ऑफ केलास. त्या घुंगरांची ही कमाल आहे. सो खूप अवघड डान्स आहे आणि सेमी क्लासिकल एवढंच आहे की तुम्ही त्याला काही सीमा नाहीये त्याला बंधनं नाहीये. ते दिसताना खूप छान आणि खूप छान प्लेझंट दिसतं. सो येस हा फरक आहे क्लासिकल. नाईस नाईस. रुचिता तू सध्याच रोडीज मध्ये जाऊन आली आहे. येस
लाईक पुण्यातले भरपूर लोक गेलेले आहेत त्यात मला कदाचितच आठवत असेल की मुलगी गेली पुण्यातली सो मे बी तू पहिली मुलगी असेल एम आय राईट या सीझनला तर महाराष्ट्रातली पहिली क्या बात Wow. आहे. आकाश आणि योगेश शर्मा पण आहेत सॉरी मला Okay, okay. ऍज अ गर्ल म्हणून तू एकटीच आहेस रोडीज मध्ये तर काय धमाका आम्हाला बघायला मिळणार आहे तू काय सांगशील धमाके सगळे धमाकेच बघायला नुसते धमाके आहेत. मी माझा कुठेही मराठी फ्लेवर सोडला नाही कारण मी जेव्हा ऑडिशनला गेले होते ना तेव्हा मला असं झालं होतं यार मला माझ्या दादानी पण सांगितलं होतं जेव्हा सिलेक्शन झालं होतं की रुचिता तुझी ओरिजिनॅलिटी सोडू नकोस तू आहेस ना मराठी दाखवून ये की मराठी पोरगी असते काय कारण हे सगळे तिकडचे हैदराबादचे असतील दिल्ली सगळे ऑलमोस्ट 90% क्राऊड दिल्लीचा होता आणि वाईट वाटण्यासारखी गोष्ट अशी की मी त्या प्लॅटफॉर्मला जाताना सुद्धा मी माझी लावणीच तिथे घेऊन गेले पण 90% लोकांना लावणी काय हे माहीतच नाही अरे बाप. पण त्या लोकांना हे माहिती हा वाजले की 12 ऐसा कुछ तो सॉन्ग था तर मग ते- जे iconic songs आहेत ते माहिती आहेत. movie वाल्यांचं पण आणि कोरिओग्राफर ऑफकोर्स फुलबा खामकरचा सुद्धा खूप जास्त त्यात क्रेडिट आहे की ज्या लोकांना लावणी माहित नाही त्या लोकांना वाजले की 12 माहिती अरे फुलबा ताईचं credit. दॅट इज अ बिग थिंग आणि खूप गोंधळ होणार आहे मसाला मस्ती खूप सगळं मिळणार आहे पण येस मी माझी ओरिजिनॅलिटी कुठेही सोडली नाही हरवली नाही जशी आहे मी आता जशी दिसतेय तशीच आहे मी तिथे सुद्धा सो नक्की रोडीज डबल क्रॉस तुम्ही बघा सो या सीझन मध्ये नक्की बघायचं रुजुताला येस आणि माझी लावणी पण बघायची आहे. हो. बट आता रोडीज म्हटलं तर टास्क असतातच हो. तर आय नो की तू टास्क केलेच असतील तर मला आज तुला असं सांगायचं की तू या तिघांसाठी काय टास्क देशील तिघांसाठी टास्क अरे असं टास्क त्याच्यामध्ये सिद्धेशची वाट लागली या मुलीला काय प्रॉब्लेम माझं एवढं प्रेम आहे सिद्धेशवरती ते मी कधी कुठे व्यक्तच नाही तुम किसकी तरफ हो मी ऑफकोर्स या साईडला काय करणार? ठीक आहे. तर तू काय टास्क देशील या तिघांना ओके टास्क नाही काही देऊ शकतेस काही देऊ शकते लाईक तुझी चॉईस आहे ती काही कर. जे दाखवू शकतात असं टास्क पूर्ण स्पेस आहे तू काही देऊ शकतेस इमॅजिनेटिंग तसं बिंदास दे आणि आम्हाला बघायचंच आहे आज देश काय करू शकत नाही काय नाही सेट काय नाही करू शकत सगळ्यांना रॉंग प्रूव्ह करून Yes. मागाशीच झालं मी सिद्धेशच्या साईडनी चल आम्ही दोघं आणि तुम्ही दोघं चलो हा, चलो काय टास्क देशील तू तुमच्या दोघांपैकी कोणी रिप्रेझेंट करणार तुमच्या जोडीला कशाला दोघंही करतील ना दोघांनी Yes, yes, दोघांनी आता मी तर नाही बसणार पण ठीक आहे पुशअप्स मारायचे पण हा आठीवरती बसून पुशअप्स मारायचे ओके हे तू रोडीज करून आले म्हणून पुशअप बिशअप नको देऊ रियालिटी शो मी होणार सुपरस्टारचे पहिले रनर पुशअप्स आले पाहिजे आधीच अख्खं उचललंय तिला तू पुशअप आता उचललं. लगेच Let's कर, go, लगेच. let's go. लगेच. मी सांगते ठीक किती आहे. आता जिमला जातोस ना चलो जिम ठीक आहे चलो वी गो जिम 40 तरी so- उठायचं नाही चाळीस अरे जे कोणी जास्त करेल तो विनर तो उठायचा नाही परत जे कोणी जास्त करेल तो विनर बसायचे प्रॉब्लेम होतील वरती घेऊन ती वरती बसणार मी नाही बसणार सॉरी आज मी स्कर्ट घातलाय सो आकाश अँड सूरज मी अँड सिद्धेश Okay. सो दोन टीम आहेत मग ती त्याला ओके हा, बरं. तुझ्या बोकडी अरे त्याच्यासोबत मी मागे बसणार ना ठीक आहे चला चला. तुम्हीच बसला ना पाठीवर. पहिले तर मारणार येऊ एक होतं का नाही माहिती नाही असं मांडी घालून बसायचं Let's go. अरे Hey. Three, चलो let's go. Six, seven, अरे एवढंच eight, एवढंच let's go. Last two. Last one. काही टेन मारले क्या बात है, क्या बात है. मला
चिटिंग असं कोण ठरलंय कोण कोणा म्हणजे actually. हा पुशअप करेन मी त्याच्या अंगावर बसेल इम्पॉर्टंट मग मी इम्पॉर्टंट आहे टीम इम्पॉर्टंट आहे आज टीम नाही 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 अरे पण माझं चॅलेंज तुला बसेल टीमला चालू टीमला त्याने सांगितलंय तेच करावं. Yes. सिद्धेश एखादंच पुस्तक थोडासा एकाच पायाने बस पाहिजे. मी पडलो नाही पाहिजे बरं. मला पकड मी आहे ऐक स्वतः सिद्धेशची ऑडिशन चालले सिद्धेश अरे सिद्धेश मला हारणं मंजूर नाहीये. सो सिद्धेश माझ्या अंगावर बसणार आहे. ठीक आहे चलो. सिद्धेशला पाडू नका गणपती बाप्पा. हळू सिद्धेश आणि फायनली जे अजिबात व्हायला नव्हतं पाहिजे ते कसं व्हायना थँक्यू न मेहनत करता जिंकला जिंकला जिंकवला त्याला ऍक्च्युली हा ते पण चिटिंग इथे एक पुशअप झाला नाही इकडे सो एक छोटासा टास्क आहे तुमच्यासाठी. तर आता मी काही मराठी म्हणी सांगेन, त्याला तुम्ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट वा, वा, वा. देवा इथे इंग्लिश वाले काय मगाशी मी बोलता बोलला लपला तो लपला मागे जाऊन डायरेक्ट दिसतोस तू ये बस. माझ्या आयुष्यात एक गर्ल होती नाही यार मला खूप जज करते लोक मी नाही करणार अरे मजा आहे. लेट्स गो. Okay, ओके मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट करायचंय. इंग्लिश हिच्यासाठी फक्त अरे जे नाही येत तेच मी नाही कॉन्व्हेंटची बसली एअर हॉस्टेस दोघं आगे दोघं बीच में असतात बीच में इमर्जन्सी एक्झिट ओके आपण आकाशपासून चालू. अच्छा आकाश Let's go. बस. ओके बघा तुझी म्हणेन आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन. कोणी हेल्प नाही करणार. इंग्लिश मध्ये काय अरे ए कोणी हेल्प नाही करायची पटकन चलो जसं सुचल तसं. अंधारा मागतो एक डोळा देव देतो दोन. ब्लाइंड मॅन ब्लाइंड बरोबर ब्लाइंड मॅन. गिविंग ओके ओके हा यू वन आय हे घेऊ ना गॉड गिविंग ब्लाइंड मॅन टू आय आता एक सलग म्हण एक सोबत जाऊ दे जमलं तेव्हा काहीतरी केलंय. गॉड तुझ्या ते दोन डोळे पण ओके एका याच्यात आता जसं आठवेल तसं पटकन 1 2 3 स्टार्ट. ब्लाइंड मॅन गिव वन आय गॉड गिव्स टू आयज ओके ऑब्वियसली बरोबर ना थोडं चुटकं मुटकं सोपं विचारा. ओके ओके नेक्स्ट काखेत कळसा गावाला इथेच मी एक्सेप्ट थँक्स. इंग्लिश मध्ये काकेजला काय म्हणते इनसाइड अंकलचा अँड विलेज कोवलचा. काकेत करता कसं बोला इंग्लिश काकेज कंसा गावाला वळसा. अंडरआर्मशी अंडरआर्म अंडरआर्म हा अंडरआर्म इन हा विलेज वळसा ओके ठीक आहे. नॉट बॅड. नॉट बॅड काट और पास. रुचिता एकदम सिंपल. अवघड हिला अवघड कॉन्व्हेंट येते नाचता येईना अंगण वाकडे.
अंगण. 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 फ्लोर. काय होतं म्हण काय होती म्हणून विचारली. नाचता येईना अंगण वाकडे. ओके तर मी याचं हे ट्रान्सलेट करून एक्सप्लेनेशन माझ्याने बोलते की कान डान्स अँड गिव्हिंग 1000 रिझन्स. ओके ओके. देतात ना की नाचता येत नाही आणि हे कारण देतात म्हणजे तेच ना. पर्सन कान डान्स बट ही इज गिव्हिंग 1000 तिने रिझन्स. वेगळ्याच वे मध्ये ट्रान्सलेट केलंय. कोणते स्कूल होतीस? कवी पोएट. स्कूल. नाचता येणं अंगणवाकडे म्हणजे त्याला येतच नाहीये पण तरी पण तो नाचतोय असं रिझन आहे. चलो नाईस. आता सिद्धेश संपलंय. एकदम इझी तुझ्यासाठी खास काढलंय मी. लेक व्हावा ऐसा गुंडा ज्याचा रोई तिन्ही जगी झेंडा. हे मुद्दाम तुम्ही सगळेच एका टीम मध्ये आहेत. 1 2 3 तुम्ही सगळेच मला एकट्याला लेफ्ट आउट केलं आणि तुला लेफ्ट आउट वाटतं. अरे त्याला काय मला कळलं नाही. काय लेक रोबा आपण हवी एक काय? एक लाईन घेऊ. ऐकते. लेक व्हावा ऐसा गुंडा. Let's go. अरे जसं येईल तसं. चल मी कसं विचारलं मराठी त्यांनी तर खतरनाक गिव्हिंग आणि टेकिंग सगळं बदलून टाकलंय. काय बोलला? तू हेल्पलाईन यूज करू शकतो. हेल्पलाईन दुसरं कोण नाही फ्रेंड. ओ मी एवढं नाही सांगायचं, थोडं हेल्प करायची. अक्क सांगितलं. आता जे बोलले ते बोल. बॉय शुड बी अ गँगस्टर आणि ज्याचा रोवी तिन्ही जगी झेंडा. बोल. काय 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 रवी ज्याचा रोवी अच्छा, अच्छा. रोवी. रवी, विकास. रोबीला काय म्हणतात? तेच तर टास्क आहे. Let's go, Siddesh. You can do it. I'm with you in this. वन मला नाही येत आहे. Guys, Easy दे ना. म्हणून आयुष्यात बॅकअप प्लॅन असावा. हा अति तिथे माती. सिद्धेश. सांग. वर तिथे सँड. ओके. ओव्हर तिथे सँड. नाईस. मस्त हे चांगलं होतं, मस्त. चांगलं होतं. सगळ्यांसाठी आपल्या दोघांचं same होतं. आता घरी Okay. जाऊन ते विचार कर बरं, ते रवी बहिणी काय. ओके. नाईस. मजा आली. सगळ्यांनी भारी प्रयत्न मस्त केले. सगळे काठावर पास आहेत. ठीक आहे. प्लीज माझं हे सोडून आणि सगळे काढत बसावं. सो याच नोटवरती आपण आपल्या गेम सेक्शन कडे वळूयात. Yes. ओके. सो तुमच्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग गेम घेऊन आलोय. रोहित एक्सप्लेन करेलच. सो आपल्या 2 जोड्या होणार आहेत ज्या की आता दिसत नाहीत बट होणार आहेत. केव्हा लागणार आहे? तो आता 2 जोड्या करणार आहोत आपण, ज्याच्यामध्ये एक जण डोळ्यावरती पट्टी बांधेल आणि आपल्या इथे पूर्ण बलून्स असतील. तर ज्याच्या डोळ्यावरती पट्टी नाहीये तो गाईड करेल ज्याच्या डोळ्यावर पट्टी आहे त्याला. ओके. सो तुम्ही हात न यूज करता ते बलून फोडायचे. मग तुम्ही कसेही फोडा, पायाने अच्छा. फोडा किंवा बसून फोडा किंवा गुडघ्याने फोडा. कसेही Okay. फोडा. कुठं बसू शकत कळालं नाही. तुम्हाला game? हे बस बस. तो game कळाला तुम्हाला? Yes. चल, करूयात आपण. Yes. चलो Let's go. Set up लेट्स check. गो. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. कलाकार So चर्चा. Ruchita and Siddesh, your time start now. नाव. चला बसा खाली. Let's go. Sorry. मागे. कुठे काय हात नाही लावायचे. तुला किती सांगायचंय? बस खाली, बस खाली, खाली बस. हा, बस खाली, तिकडे कुठे? हा, खाली बस, खाली बस. जाऊ दे तिकडे. हो, दिसलं, लागलं. एक मिनिट बस, 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 खाली, बस, 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 खाली. माझ्या हाताला लाव, हाताला लाव. बस, बस. तू नक्की कसंही फोडू शकतो. अरे, पाय फोड ना. अरे, अगं, लावली का नाही? 30 seconds फक्त. नाही, लावली. 30 seconds. हा, बस, बस, खाली. बस, बस, बस.
पडली चहा. अरे खोबऱ्या. नाईस नाही, 4 पडले तू 4. Finally. तुझ्या गुडघ्यांवर ते माझी स्ट्रॅटजी होती की मी असं काहीतरी काहीच करेन. नाही झालं त्याचा उपयोग. सो सिद्धेश आणि रुचिताचा स्कोर आहे 4. आता बघू चला. आपण आकाश आणि चला. सूरज काय करतायत. आकाश. चलो आकाश सूरज रेडी. Yes. चलो 5 4 हा, बरोबर 3 तुझेच. 2 1 स्टार्ट. नाही, अबे दीदी. लपाय, लपाय. टाक, टाक, टाक. अरे, अबे दीदी. पुढे जा, पुढे जा, पुढे जा. हा, टाक, 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 टाक. हा. तिथे तीन कर. अरे कोण? हा, तुझे पाय टाक. बस 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 बस. नको, नको. आगे, 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 आगे. बस 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 बस. हा, बस बरोबर बस. राईट साईडला. हा, बस बस बस. बरोबर. हा, सेम. राईट साईडला. हे बरोबर आहे, बरोबर आहे. हा, थोडंसं क्रॉस. हा, थोडंसं अजून. हा, बरोबर आहे. बस खाली, बरोबर आहे. बस पाठीमागे. बस बस खाली तिकडे. बस खाली. तिकडे थोडं तिकडे. अजून थोडंसं. तिकडे दुकान पाठीमागे जा. हा, थोडा लेफ्ट. राईट. असं. एक मिनिट हो गेलाय. या, तिकडे पाठीमागे. मागे. पाय, हा, बस खाली. हा, बरोबर आहे. पुढे जा. हा, इथेच खाली. बरोबर आहे. तसंच पाठीमागे. लेफ्ट. हा, थोडं पाय खाली. बस खाली. बरोबर आहे. हा. त्याच्याच पाठीमागे. त्याच्याच पाठीमागे. हा, बरोबर इकडे. बरोबर आहे. हातले पाय खाली. हा, पाठीमागे. पाठीमागे. ओके. सो सिद्धेश आणि रुचिताचे काउंट आहेत 4. आणि परत एकदा विजेती झालेली जोडी आहे आकाश आणि मला वाटलं होतं कलाकार चर्चामध्ये तरी गणरत्न येणार आम्ही. इथे पण. आता आपल्या शोची एक प्रथा आहे, ठीक आहे, की आपण शो एंड करतो आपल्या टायटल सॉंगची जी हुक स्टेप आहे ती हुक स्टेप करून. सो आम्ही तुम्हाला पटकन ती हुक स्टेप शिकवणार आहे आणि आपण ती एकत्र परफॉर्म करूया. Yes. ओके. येस, चलो. मराठी भाषेचा दर्जा आहे, कलाकारांची चर्चा आहे, जीवनाबद्दल पण जाणूया सर्व, हात कलेचा आरसा आहे. रोहित संस्कृती सोबत धिंगाणा चालू, थोड्या गप्पा गोष्टी आणि थोडं खेळू, करूया खूप सारा फन, विचारूया थोडे क्वेश्चन, नकोय डोक्याला टेन्शन, चला चालू करूया ऍक्शन. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. क्या बात आहे. सो खूप मजा आली. सिद्धेश, रुचिता, आकाश, सूरज हे चौघं पण आले आणि खूप धमाल केली आहे आपण एपिसोडमध्ये. सो अख्ख्या टीम कलाकार चर्चाकडून तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. थँक्यू सो मच फॉर कमिंग गाईज. Thank you so much. मस्त वाटलं. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. कलाकारांसोबत करूया कल्ला, मज्जा मस्ती आणि थोडासा सल्ला, हसत खेळत आपण उडवू धमाका. चला सगळ्यांनी आता जमावा, मराठी भाषेचा दर्जा आहे.